तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं अभिषेक कॉम्प्युटर एज्युकेशनवरती. तर बघा, आज या व्हिडिओमध्ये आपण सेशन नंबर 19 बघणार आहोत. तर चला सुरू करूया मग. तर जे टायपिंग प्रॅक्टिस आहे ती तुम्ही सॉल्व करून घ्या. आपण डायरेक्ट आता सेल्फ पाथ लर्निंग बघूया. तर याच्यामध्ये 6 स्टेप्स आहे. तर प्रोसीड करून स्टार्ट करून घेऊ. बघा, यामधून आपल्याला पहिला प्रश्न त्यांनी दिलेला आहे. क्वेश्चनवरती क्लिक करूया. वर्ड डॉक्युमेंट ओपन करण्यासाठी तुम्हाला डॅश डॅश बटनावर क्लिक करावे लागेल. ठीक आहे, तर पहिला प्रश्न आहे आपला. तर त्यापैकी स्टार्ट बटन याच्यावरती क्लिक करावं लागेल वर्ड ओपन करण्यासाठी. समोरचा प्रश्न बघा आपला. आपण डॉक्युमेंट कोणत्या फॉर्मॅटमध्ये सेव्ह करणे आवश्यक असते. ठीक आहे, तर हा प्रश्न आपण पूर्वीसुद्धा बघितला होता. तर .docx हे आपलं वर्डचं एक्सटेन्शन आहे, त्याच्यावरतीच आपल्याला सेव्ह करावं लागेल. नंतर बघा, झूम इन व झूम आउट पर्याय हा स्क्रीनच्या डॅश डॅश कोपऱ्यात दिलेला असतो. तर बघा, त्याचं उत्तर आहे खाली उजवीकडे. ठीक आहे, सेकंड नंबरचं ऑप्शन आहे आपलं. तर त्याच्यावरती क्लिक करून सबमिट करूया. नंतरचा प्रश्न बघा, तुमच्या डॉक्युमेंटमध्ये शेप इन्सर्ट करण्यासाठी व लाईन फॉर्मॅट करण्यासाठी अचूक स्टेप्स कोणत्या असेल. ठीक आहे, तर आपल्याला त्यांनी दिलेलं आहे की शेप इन्सर्ट करण्यासाठी आपल्याला इन्सर्ट टॅब, शेप्स ग्रुप, सिलेक्ट द लाईन आणि शेप स्टाईल हे आपला जे आन्सर आहे सेकंड नंबरचं आहे हे आपलं. तर नेक्स्ट करूया. समोरचा प्रश्न बघा इथं, पुढीलपैकी कोणता पर्याय अलाइनमेंटच्या कॅटेगरीमध्ये मोडत नाही. ठीक आहे, तर ते म्हणजे चौथ्या नंबरचा ऑप्शन मॉडिफाय. नंतरचा प्रश्न बघा, आपण डॉक्युमेंट PDF फॉर्मॅटमध्ये एक्सपोर्ट करू शकतो. ठीक आहे, तर ते जो आन्सर आहे तो बरोबर आहे आपलं. करू शकतो आपण एक्सपोर्ट. आणि बघा, इथं आपण सेल्फ पाथ लर्निंग सक्सेसफुली सॉल्व केलेलं आहे. आता आपल्याला नॉलेज चेकचे प्रश्न बघायचे आहे मित्रांनो. तर स्टार्ट एक्झाम करूया आणि यामधून स्टार्ट. ठीक आहे, तर बघा, पुढीलपैकी कोणती इमेज बुकमार्क दर्शविते. ठीक आहे, तर बुकमार्क जी इमेज दर्शवते ती म्हणजे फर्स्ट नंबरचं. ठीक आहे, तर बघा, इथं इमेज ओपन करूया. तर ही जी इमेज आहे ती एक बुकमार्क इमेज म्हणून सेव्ह केलेली आहे. तर हेच आपला ऑप्शन आहे. क्लिक करूया आणि सबमिट करूया. नंतर बघा, एखादी इमेज अधिक मोठी दिसण्याकरिता पुढीलपैकी कोणते पर्याय वापरतात. ठीक आहे, तर ते म्हणजे झूम करणे. ठीक आहे, तर ह्याच्यापैकी आपल्याला झूम इन झूम आउट कोणते करते, तर ते म्हणजे झूम इन. ठीक आहे, आपण झूम इन करू शकतो मोठे एममध्ये बघण्यासाठी. नंतर आहे टेक्स्टच्या मागे एखादा ऑब्जेक्ट सेंड करण्यासाठी तुम्हाला कुठल्या पर्यायांवर क्लिक करा. तर बघा, तो जो टेक्स्ट आहे तो सेंड बिहाइंड टेक्स्ट म्हणजे सेकंड नंबरचा ऑप्शन आहे आपला, सेंड बिहाइंड टेक्स्ट. याच्यावरती आपल्याला क्लिक करावे लागेल. नंतरचा प्रश्न बघा, बुकमार्कच्या बॉर्डर रंगीत करण्यासाठी पुढीलपैकी कोणते फीचर्स तुम्ही वापराल. ठीक आहे, तर आपलं बॉर्डर जर कलर करायची असेल बुकमार्क्सची तर त्याचा ऑप्शन आहे आपलं बॉर्डर पेंटर. ठीक आहे, बॉर्डर पेंटरचा उपयोग करू शकतो आपण. नंतर बघा, तुमच्या मित्राला MS वर्डमध्ये बुकमार्क्स डिझाईन करायची इच्छा आहे. दिलेल्या पर्यायांमधून योग्य टेम्पलेट शोधण्यासाठी त्याला मदत करा. ठीक आहे, तर त्याला एक बुकमार्क डिझाईन करायची आहे. त्यासाठी आपल्याला बघा, इथं सेकंड नंबरची जी इमेज आहे ती आपली बुकमार्क इमेज आहे. ठीक आहे, याच्यावरती SIM करून इथं एंड एक्झाम करून घ्या. आणि इथं आपलं नॉलेज चेक जे आहे ते संपलेलं आहे. आता आपण गायडेड डू इट युअर सेल्फ इथं बघणार आहोत. तर बघा, इथं स्टार्ट एक्झाम केली मी, इथं नेक्स्ट करूया. ठीक आहे, तर बघा, पहिला प्रश्न आहे, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये बिझनेस कॉन्ट्रॅक्ट टेक्स्ट सिलेक्ट करा. त्याला स्टँडर्ड रेड फॉन्ट कलर अप्लाय करण्यासाठी होम टॅब, फॉन्ट ग्रुप आणि फॉन्ट कलरचा वापर करा. ठीक आहे, तर आपल्याला त्यांनी एक टेक्स्ट सिलेक्ट करा सांगलेलं आहे, जे म्हणजे बिझनेस कॉन्ट्रॅक्ट नावाचं. तर आपण सर्वात पहिले हे टेक्स्ट सिलेक्ट करून घेऊया. केल्यानंतर बघा, इथं फॉन्ट ग्रुपमधून इथं फॉन्टचा कलर आहे, त्याच्यावरती क्लिक केला आपण आणि याच्यामधून आपल्याला रेड कलर. ठीक आहे, रेड कलर चूज केला. नंतर हे आन्सर जे आहे ते सबमिट करू. ठीक आहे, समोरचा प्रश्न बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये बिझनेस कॉन्टॅक्ट टेक्स्ट सिलेक्ट करा. ते बोल्ड करण्यासाठी होम टॅब, फॉन्ट ग्रुप याचा वापर करा. ठीक आहे, आता आपल्याला परत बोल्ड करावे लागेल त्या टेक्स्टसाठी. परत तोच टेक्स्ट सिलेक्ट करा, बिझनेस कॉन्टॅक्ट नावाचा टेक्स्ट सिलेक्ट करूया. नंतर होम टॅबमधून बघा, इथं बोल्डचा ऑप्शन आहे, त्याच्यावरती नुसतं क्लिक करा आणि आन्सर सबमिट करा.
समोरचा प्रश्न बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये डिस्क्रिप्शन ऑफ सर्व्हिसेस टेक्स्ट सिलेक्ट करा. ते बोल्ड करण्यासाठी होम टॅब फॉन्ट ग्रुप याचा वापर करा. आता परत तोच प्रश्न आहे, आपल्याला त्यांनी फक्त टेक्स्ट वेगळा दिलेला आहे, ते म्हणजे डिस्क्रिप्शन ऑफ सर्व्हिसेस नावाचा. तर शोधूया ते टेक्स्ट कुठं आहे. तर बघा इथं डिस्क्रिप्शन ऑफ सर्व्हिसेस. तर बघा टेक्स्ट सिलेक्ट केल्यानंतर या फॉन्ट ग्रुपमधून बोल्ड इफेक्ट जे आहे ते अप्लाय करा आणि सबमिटवरती नुसतं क्लिक करा. समोरचा प्रश्न बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये टेबलची टायटल रो सिलेक्ट करा. त्याचा फॉन्ट साईज 20 करण्यासाठी होम टॅब फॉन्ट ग्रुप आणि फॉन्ट साईज याचा वापर करा. ठीक आहे. तर स्टार्ट एक्झाम करू. इथं आपल्याला जी टायटल रो आहे त्यामधलं जे टेक्स्ट आहे त्याची साईज 20 करायची आहे. तर पहा, बिझनेस कॉन्टॅक्ट हा आपला टेक्स्ट आहे टायटल रोमधला, ते आपण सिलेक्ट केल्यानंतर इथं जी फॉन्ट साईज आहे, ठीक आहे, तर फॉन्ट साईज आपण त्यांनी सांगितल्याप्रमाणे 20 करायची आहे. तर इथं 20 टाईप करूया आणि इथं एंटर प्रेस करूया. ठीक आहे. आता त्याची फॉन्ट साईज कमी झालेली आहे. नंतर आन्सर सबमिट करा. ठीक आहे. आता जो आपला लास्ट प्रश्न आहे डू इट युअरसेल्फचा तो बघून घेऊ. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पॉईंट नंबर 3 पेमेंटमधील बुलेटेड टेक्स्ट सिलेक्ट करा. त्याला नंबरिंग लिस्ट अप्लाय करण्यासाठी होम टॅब पॅरेग्राफ ग्रुप आणि नंबरिंग याचा वापर करा. ठीक आहे. तर स्टार्ट एक्झाम करूया. इथं आता आपल्याला त्याची जी बुलेट्स आहे ती चेंज करायची आहे. ठीक आहे. तर बघा आता त्यांनी 3 नंबरचं पेमेंटमधील, तर बघा इथं पेमेंटमधील जो आपला जो टेक्स्ट आहे तो सिलेक्ट करा. इथं पूर्णपैकी सिलेक्ट करा. केल्यानंतर इथं पॅरेग्राफ ग्रुपमध्ये इथं बघा हे नंबरिंगचं ऑप्शन आहे. ठीक आहे. या ॲरोवरती क्लिक करून नंबरिंगसुद्धा ओपन होऊ शकते किंवा तुम्ही डायरेक्टली वरूनसुद्धा क्लिक केलं तरी नंबरिंग लागू होते. क्लिक करूया आपण डायरेक्टली आणि बघा नंबर्स आले आणि सबमिट करा. ठीक आहे. तर अशा प्रकारे बघा आपण इथं डू इट युअरसेल्फसुद्धा सोडवलेला आहे. यानंतर आपण जे प्रोसेस फोलिओ, ठीक आहे, तर तो सोडून घेऊया. तर प्रोसेस फोलिओवरती क्लिक करा. तर बघा इथं स्टार्टवरती क्लिक करूया आणि इथं येस ऑप्शनवरती क्लिक करा. केल्यानंतर बघा इथं प्रोसेस फोलिओसाठी आपल्याला 10 मिनटं त्यांनी वेळ दिला आहे. तर 10 मिनटं सोडवायचं काम नाही मित्रांनो. आपण पहिले वर्ड फाईल ओपन करून घेऊ आणि इथं 1 ते 2 मिनटापर्यंत आपल्याला जो सर्व्हाइव्ह आहे तो आपल्याला करावी लागेल या वर्डमध्ये, जेणेकरून तो जो रेकॉर्डिंग करत आहे त्यांना कळले पाहिजे की आपण काहीतरी सॉल्व करत आहोत. ठीक आहे. तर तशा प्रकारे आपण इथं काहीतरी लाईक शेअर आणि सबस्क्राईब वगैरे करून घेऊ तोपर्यंत चॅनलला. ठीक आहे. तर आपल्याला 1 किंवा 2 मिनटं आपल्याला इथं थोडंसं वेट करावी लागेल. आणि मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच व्हिडिओ तुम्हाला मिळतील भविष्यामध्ये सुद्धा. आणि या व्हिडिओला लाईक करून ठेवा मित्रांनो. तर बघा आता इथं आपल्याला जो टाईम आहे तो आपला 8 मिनटं आणि समथिंग 20 सेकंदपर्यंत आलेला आहे. तर आता आपण सबमिट बटनवरती क्लिक करू शकतो. इथं इनेबल झालेलं सबमिट बटन क्लिक करा आणि इथं ओके करूया. ठीक आहे. तर आता बघा इथं प्रोसेस फोलिओ कंप्लीट झालं आपलं. तर आपण आता परफॉर्म स्टेटसवरती इनेबल करून तो बटन जो आहे तो आपली जी असाइनमेंट आहे तिथं अपलोड करूया. तर परफॉर्म स्टेटस या बटनवरती क्लिक करा आणि इनेबल करून घ्या. नंतर इथं नेक्स्टवरती क्लिक करूया. सेम तेच प्रोसेस आहे मित्रांनो इथं. आणि इथं जी असाइनमेंट आहे ती चूज करूया, जी म्हणजे आपण सिलेक्ट केलेलं असेल, जी सुद्धा फाईल असेल आपली वर्डमधली. ठीक आहे. आता मी डेस्कटॉपवरती माझी एक फाईल सेव्ह करून ठेवलेली आहे की सेशन 19 समथिंग असं. तर क्लिक करूया, इथं ओपन करूया आणि इथं सेव्ह. ठीक आहे. तर प्रोसेस फोलिओ आपण इथं सॉल्व केलेला आहे. नंतर बघा आता आपल्याला सिम्युलेशन क्वेश्चन सॉल्व करायचे आहे. तर त्याच्यावरती क्लिक करूया आणि सिम्युलेशन क्वेश्चन आपण सोडून घेऊ. ठीक आहे. तर इथं स्टार्ट एक्झामवरती क्लिक करू आणि नंतर नेक्स्ट करूया. ठीक आहे. तर बघा पहिला प्रश्न आहे, वाचता येईल असा फॉन्ट साईज आणि आकर्षक फॉन्ट कलर डॉक्युमेंटचा दर्जा वाढवू शकतात. ठीक आहे. आता सेंचुरी स्कूल बुक फॉन्ट आणि फॉन्ट साईज 36 वापरून पोर्टफोलिओ फोटोग्राफी हे निवडलेले टेक्स्ट एडिट करा. ठीक आहे. तर स्टार्ट करूया. तर बघा इथं पोर्टफोलिओ जो टेक्स्ट आहे, ठीक आहे, तर त्याची साईज वगैरे आपल्याला बदलायची आहे, त्याचा टेक्स्ट एडिट करायचा आहे तो. तर पहा मित्रांनो, त्यासाठी इथं पोर्टफोलिओ फोटोग्राफी टेक्स्ट सिलेक्ट झालेला आहे ऑलरेडी. आपण इथं त्यामधून फॉन्ट जो आहे त्याचा तो इथं सेंचुरी स्कूल बुक हा सिलेक्ट करूया. त्यानंतर जी फॉन्ट साईज आहे ती इथं 36 इथं घेऊन घेऊ. ठीक आहे. तर फॉन्ट साईज यामधून 36 सिलेक्ट करा आणि ऑटोमॅटिकली आपला जो प्रश्न आहे तो सबमिट होऊन जाईल. बघा इथं युअर ॲन्सर इज सबमिटेड सक्सेसफुली, थँक्यू. तर बघा इथं आपण सिम्युलेशन क्वेश्चनसुद्धा आता इथं सॉल्व केलेलं आहे. इथं एंड एक्झाम करून घेऊया. आता नुसतं आपलं
जी सेशन कम्प्लिशन टेस्ट आहे ती राहिलेली आहे, त्याच्यावरती क्लिक करू आणि स्टार्ट एक्झाम करू. ठीक आहे, तर यामधून सेशन कम्प्लिशन टेस्ट बघा, सेशन नंबर 19ची सिस्टीम युनिट हे जे सिस्टीम चार्जेस म्हणूनही ओळखले जाते एक कंटेनर असते ज्यामध्ये कम्प्युटर सिस्टीम तयार करायला लागणाऱ्या बहुतांश इलेक्ट्रॉनिक घटकांचा समावेश असतो. ठीक आहे, तर याचा आन्सर बरोबर आहे मित्रांनो. नंतर बघा डॅश डॅश व्यतिरिक्त पुढील सर्व हे पर्सनल कम्प्युटरचे प्रकार आहेत. ठीक आहे, प्रकार आहे सॉरी, तर ते म्हणजे प्रायमरी सिस्टीम. क्लिक करा आणि सबमिट करूया. नंतर बघा अल्ट्रा बुक्सना अल्ट्रा पोर्टेबल्स किंवा डॅश डॅश म्हणून देखील ओळखले जातात. ठीक आहे, तर त्याला मिनी नोटबुक असे म्हणतात, जे सेकंड नंबरचा ऑप्शन आहे आपला बघा, त्याच्यावरती क्लिक करून सबमिट करूया. लास्ट प्रश्न बघा, या सिस्टीममध्ये इनपुट आणि आउटपुट डिव्हायसेस सिस्टीम युनिटच्या बाहेर असतात. ठीक आहे, तर ते म्हणजे डेस्कटॉप सिस्टीम्स. ठीक आहे, क्लिक करूया, सबमिट करूया. इथं जी एंड एक्झाम आहे ती आपली झालेली आहे. तर बघा सेशन इथं 19 आपण सक्सेसफुली कंप्लीट केलेलं आहे. तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ नाईस डे. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. टिल देन बाय. Catch 'em all.